मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात। अशा प्रकारचे सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे त्यापैकी देखील एक आहे। त्यामुळे याची विशेषता जी आहे हा खरं म्हणजे 22 किलोमीटरचा हा ब्रिज आहे, सी ब्रिज। आज 2 तास लागतात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड। हा सुरू झाल्यानंतर केवळ 15 मिनिटांमध्ये मुंबईतला माणूस चिर्ले रायगडमध्ये पोहोचेल, तिथून मुंबई पुणेला कनेक्ट करेल, मुंबई गोवाला कनेक्ट करेल, त्याचबरोबर वसई विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरला कनेक्ट करेल। त्याचबरोबर इकडे वरळी कनेक्टर आपण करतोय, मरीन ड्राईव्ह कनेक्टर आपण करतोय। त्यामुळे हा सगळ्यात मोठा महत्वाकांक्षी आणि गेम चेंजर प्रकल्प या मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठरेल। याच्यामुळे वेळ वाचेल, इंधन वाचेल, पोल्युशन कमी होईल। यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आपण वापरलेलं आहे। स्टील डेक वापरलेत, त्याच्यामध्ये जास्तीची वहन क्षमता, कॅरिंग कॅपॅसिटी जादा आहे, त्याचं वेट कमी आहे। त्याचबरोबर इथले फ्लेमिंगो जाऊ नयेत, हा पर्यावरणपूरक प्रकल्प आहे। त्यासाठी रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा अत्याधुनिक वापर आपण केला। त्याचबरोबर इथे काम सुरू असताना जे नॉईज बॅरियरचा वापर आपण केला, कारण काम करत असताना देखील त्याच्या आवाजाने फ्लेमिंगो कमी होऊ नयेत। आजची परिस्थिती फ्लेमिंगो कमी नाही झाले, फ्लेमिंगो वाढलेले आहेत, मँग्रोव्ज वाढलेले आहेत आणि हे पर्यावरणपूरक, पर्यावरणाचा समतोल राखून हा आपण प्रकल्प केलेला आहे। खऱ्या अर्थाने यामध्ये एवढं स्टील आणि मटेरियल वापरलेलं आहे की 4 हावडा ब्रिज होती, 6 स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं 6 त्याला लागणारं स्टील, त्याच्यामध्ये 6 स्टॅच्यू झाले असते, 17 आयफेल टॉवर याच्यामध्ये तयार झाले असते आणि याच्यात जे वायर वापरलेली आहे तो 2 वेळा पृथ्वीला प्रदक्षिणा घालू शकतो, एवढा वायरचा वापर झालेला आहे। अशा प्रकारचा हा अतिशय अत्याधुनिक पद्धतीने हा शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक आपण केलेला आहे। याचा फायदा लाखो लोकांना होईल आणि याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते 12 तारखेला होईल आणि हा लोकार्पण याचं लोकांसाठी खुलं होऊन जाईल। यामध्ये टोलच्या बाबतीमध्ये शिफारस रेकमेंडेशन 500 रुपयाचं होतं, 490 रुपयाचं, परंतु मंत्रिमंडळाने सरकारने ते 250 रुपयावर आणलं आणि लोकांना दिलासा मिळण्यासाठी। याचं कॅल्क्युलेशन जर कंपॅरेटिव्ह केलं तर जवळपास 7 लिटर पेट्रोल जर त्या मार्गाने गेलं तर लागतं। त्यामुळे 500 ते 700 रुपयाची याच्यामध्ये बचत होती आहे आणि त्यामुळे हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा प्रकल्प आहे। एकूणच आपण सकाळपासून खरं तर मुंबईत डीप क्लिनिंग करत आहात, या ठिकाणी पाणी करत आहात, मात्र विरोधक म्हणत आहेत हा कुठला तरी दिखावा करण्याचं काम करते सरकार। ते तर आता 2.5 वर्ष ते देखावा करत होते, घरी बसून ते देखावा करत होते। तसं आम्ही घरी बसून नाही, आम्ही रस्त्यावर उतरून काम करतोय। हा देखावा नाही, हा पूर्णपणे प्रधानमंत्री महोदय जिथून स्टार्ट होतात, किंबहुना इथून जेव्हा लोकार्पण याचं होईल, हा पूर्ण परिसर जो आहे स्वच्छ राहायला पाहिजे। आम्ही डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान सुरू केलेलं आहे। या डीप क्लीन ड्राईव्हचाच हा एक भाग आहे। पलीकडे देखील, तिकडे देखील स्वच्छता सुरू आहे, ठाण्यामध्ये सुरू आहे, नव्या मुंबईमध्ये सुरू आहे। प्रधानमंत्री महोदयांचा जो कार्यक्रम आहे तो संपूर्ण नवी मुंबई देखील परिसर स्वच्छ आहे। हा देखील एक डीप क्लीन ड्राईव्हचा भाग आहे। हा अभियान जो आहे हा आम्ही फक्त मुख्यमंत्र्याचं अभियान नाही, मुंबई महापालिकेचं अभियान नाही, सरकारचं अभियान नाही, हे जनतेचं अभियान आहे। ही पब्लिक मुवमेंट या ठिकाणी आहे। आता आपण पाहिलं मरीन ड्राईव्हला सगळे पब्लिक जनता उतरली होती, त्याच्यामध्ये एनजीओ उतरले होते, मुलं उतरली होती। त्यामुळे विरोधकांना बोलण्यासाठी दुसरं काही जागा नाही। दिखावा करण्याचं काम त्यांनी 2.5 वर्ष केलं, तेही त्यांना नीट करता आलं नाही, हे दुर्दैव आहे। त्यामुळे आमच्या कामावर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही। आम्ही आमचं काम करत राहू, त्यांना त्यांचे आरोप करत राहू। आणि याच्यामध्ये एक मिनिट, याच्यामध्ये डीप क्लीन ड्राईव्हमुळे
जो आपला एअर क्वालिटी इंडेक्स आहे तो 350 वर होता, आज 100 वर आलेला आहे. पवईमध्ये 80 आहे, बोरिवलीमध्ये 90 आहे, बांद्रा आणि त्या बीकेसी मध्ये थोडा जास्ती आहे, तो कमी करू. या सेतूचं वैशिष्ट्य म्हणजे एअर आणि एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे याच्यामध्ये खूप प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे करतोय. आणि MTHL मध्ये देखील 15 लाख मेट्रिक टन कार्बन एमिशन सेव्हिंग आहे, हा देखील याच्यामध्ये मोठा भाग आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, पॉझिटिव्ह घ्या प्रकल्पाला, या पॉझिटिव्हली घ्या. हा प्रकल्प लोकांचा आहे, हा गेम चेंजर प्रकल्प आहे. याच्यामध्ये विरोधक जाणार नाहीत का याच्यावरून, का दुसऱ्या मार्गाने जाणार आहेत? त्यामुळे त्यांच्यासाठी तोही मार्ग मोकळा आहे. या सेतूचं वैशिष्ट्य असं आहे की तो नवी मुंबई एअरपोर्टला देखील जोडला नवी मुंबई एअरपोर्टला देखील जोडला जाणार आहे. त्याची देखील पाहणी आम्ही करणार आहोत, कारण मुंबई एअरपोर्ट आणि नवी मुंबई एअरपोर्ट याचं देखील अंतर कमी करणारा हा गेम चेंजर प्रकल्प. 4 व्हीलर के अलावा जो बाकी सब गाड़ियां है वो भी वैसे ही प्रोपोर्शनेट उसका भी रेट कम हो जाएगा टोल पे. जो 4 व्हीलर को जैसे हमने कम किया है वैसे उसको भी होगा. किसी के ऊपर अन्याय नहीं होगा, क्योंकि ये फ्यूल सेविंग, समय की सेविंग, टाइम सेविंग, ये पोल्यूशन कम करने वाला ये गेम चेंजर प्रोजेक्ट है. तो इसलिए लोगों के बारे में भी हमारी सरकार ने सोचा है बिल्कुल, और इसलिए ये गेम चेंजर प्रोजेक्ट है. इसमें 2 घंटे की जगह 15 मिनट में पहुंचेंगे, समय बचेगा, यहाँ पोल्यूशन कम होगा, यहाँ एनवायरनमेंट का ध्यान रखते हुए काम किया है. या फ्लेमिंगो जो थे वो फ्लेमिंगो न जाए इसकी यहाँ से, इसलिए एडवांस टेक्नोलॉजी का इस्तेमाल किया, रिवर्स सर्कुलेशन ड्रिल का इस्तेमाल किया, वहाँ पर जो साउंड बैरियर का इस्तेमाल किया जब काम शुरू था. ये सब ध्यान रखा है, मैंग्रोव्स का ध्यान रखा है, और इसलिए फ्लेमिंगो कम नहीं हुए, फ्लेमिंगो बढ़ गए हैं. ऐसा ये पर्यावरण पूरक ये प्रकल्प है. 2024 में इलेक्शन है, तो आपकी अलायंस किस तरह से बनेगी? अलायंस अभी MTHL पे हम चलते हैं. इलेक्शन हा प्रोजेक्ट दूर झाल्यामुळे आदित्य ठाकरेंनी टीका करत आहेत, त्याकडे कसं आपण उत्तर द्यायचं? अरे त्यांनी तर अरे कारशेड बंद केला, मेट्रोचं काम बंद केलं, त्यांनी अनेक प्रकल्प बंद केले, समृद्धी महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? ते विकास विरोधी लोक आहेत. त्यामुळे आम्ही विकास विरोधी लोकांवर बोलायचं आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आम्ही या राज्याचा विकास करतोय, आणि जे धडाधड प्रोजेक्टचं उद्घाटन होत आहे त्यामुळे पोटदुखी वाढली आहे, त्यांना वेगवेगळे आजार होत आहेत. त्यासाठी पण आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे ट्रीटमेंटसाठी मोफत. राजकीय प्रश्न. त्यामुळे नवी मुंबई एअरपोर्टला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची आणि तिथल्या कामाची सुद्धा मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. छोटासा ब्रेक घेऊया.